माझी एक इच्छा आहे. सांग. मी पूर्ण करतो. मला रेवणला भेटायचं आहे. बर. मी जाणार तर वामन आलाच नाही समोर. वंच, तुम्ही जाणार म्हणून तर रुसून बसलाय हो. मी समजवतो त्याला. वासू, येते मी. काळजी घे. लक्ष्मी, माझं जे काय चुकलं त्याबद्दल क्षमा कर मला. नाही वंच, अहो असं काय बोलताय. वासुदेव, खूप छान आदरातिथ्य झालं. आम्हालाही संधी द्या. रेवणला घेऊन या एकदा घरी. हो. रेवण दादा, तू ये, आम्ही वाट पाहतो. हो, मी येईन एकदा. वासू, निघते आता, नाहीतर पाय निघणारच नाही इथून. वैजूताई, आम्हाला विसरू नका. येते. चला. आज कोणीतरी गावात भिक्षेच्या निमित्ताने जाऊन या, म्हणजे गावात लोकांनाही आधार वाटेल. लोक त्यांचे प्रश्न विचारतील, त्यांचे प्रश्न सोडव, परंतु तुमच्या गावामध्ये साक्षात परमेश्वर आहे हेही सुचवून ठेव. महाराज, अहो आमच्या घराला पाय तरी लागू द्या. आदेश, आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. शुभम भवतु. महाराज, लय दिसाने आलात. कारणाशिवाय येणं होत नाही. आज असं काय कारण आहे? कल्याण हो माई. तर मला या गावात भय दिसत आहे.
म्हणून मी आलो. होय, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. अहो, गावात ते गुरु आहे ना व, त्यांनी आणि आप्पांनी मिळून गावात एका बाईला आणलं आहे. ती बाई कोण हाय, काय हाय, काय समजणं झालंय. महाराज, एक जण सांगत होता का ती बाईच नाही, अहो चेटूक हाय. तुम्ही काळजी करू नका. अहो, भ्या तर वाटतंयच ना व. महाराज, मी तर जवळून बघितलं आहे, बघितल्यावरच भ्या वाटतंय बघा. अहो, असे का बसला आहात? गणपती गेले, गौरी गेले, त्यात भर वैजूताई, गोपाळराव, जया सगळे गेले. घर कसं रिकामं रिकामं वाटतंय ना. अहो, आलेले जाणारच ना. मलाही हा दिवस नकोसा वाटतोय. देव असेल, माणसं असली, किती उत्साह असतो ना. पण ठीक आहे, सगळं कसं चांगलं पार पडलं ना. लक्ष्मी, तू वैजूताईला खूप सांभाळून घेतलं. तू धीरानं वागलीस आणि त्याचं चांगलं फळ मिळालं. अहो, असं काय करताय? आपल्याच आहे त्या. पण जाताना किती आनंदाने गेल्यात ना त्या. तुझ्यामुळे झालं सगळं. अहो, माझ्यामुळे नाही, रेवणमुळे. बरं, तुमच्या दोघांमुळे. अहो, वामन काय अजून समोर आलाच नाही ना. वामन, ए वामन, समोर ये बघू. वामन, वामन, रडायला काय झालंय? आत्या गेली म्हणून वाईट वाटतंय का? मला इथे नाही राहायचं, मला आत्याकडे जायचंय. वामन, अरे मी कशी राहणार तुझ्याशिवाय? तुला रेवण आहे, मला माझी आत्या आहे. वामन, तू चल. वैजूताईने अजून वेस ओलांडली नसेल. अहो, पण मी योग्य तेच करतो. आहेस तसा चल. चल ये. अरे भिवा, ये की.
हे बघा, महाराजासनी जे का आहे ते सांगत होत. महाराज, ह्यो बिवा ह्याला ती बाई पहिल्यांदा दिसली होती. वय अहो काय सांगू महाराज, मला त्या बाईच्या अंगावर साप दिसलं. घरला गेलो तर तापानं फणफणलो होतो. हे असं होतंय बघा समजा गावात. हे बघा, तुम्हाला भीती वाटणं स्वाभाविक आहे, परंतु तुम्ही कोणी त्या बाईच्या वाटेला जाऊ नये. पण आम्ही करायचं काय? तुमच्या गावात एक जण आहे जो त्या बाईला नाहीशी करेल. असं कोण आहे महाराज, मला सांगा, मी आत्ता जाऊन पाया पडून येतो. तुम्हाला समजेलच ते. महाराज, तो रेवणच असेल. तुमचे रक्षण होईल, काळजी नसावी. परंतु तुम्ही कोणीही स्वतःहून त्या बाईच्या जवळ जाऊ नये. मृत्यूही होऊ शकेल. मी सांगितलेलं ध्यानात ठेवा. वय महाराज, बरं झालं तुम्ही गावात आला. गावात भजन कीर्तन परमेश्वराचं नामस्मरण चालू राहू दे, म्हणजे कृपा राहील सगळ्यांवर. आदेश आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. ये गाणे. गुरुवर, गावात जाऊन आलो. लोकांमध्ये संभ्रम होता, तो दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना हेही सांगितले, तुमच्या गावात दिव्य नाथ आहेत, त्यांना ओळखा. लोकांची प्रतिक्रिया काय होती? तो व्यक्ती कोण आहे याचा विचार ते करत होते. परंतु तो रेवण असेल असेही त्यांना वाटले. तुझ्या जाण्याचे हेच फलित आहे. गुरुवर, मांत्रिकाने जी क्षुद्र शक्ती गावात आणली आहे त्याने लोक भयभीत झाले आहेत. रेवण ते भय दूर करेल.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। रेवण कुठे ग? महादेवांच्या पिंडीसमोर बसलाय. आज विशेष काय पण? अहो, आपणच त्याला सांगितलंय ना, बाहेर कुठे वनात जायचं नाही, म्हणून घरातच बसलाय. बरं आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं। एवढंसं पोट, पण किती देवाचं वेड हो. त्याचं काही कळतच नाही. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। हाय का घरात कुणी? कोणीतरी आलंय हो बाहेर. बघ बरं. हो, बघते. हा, आपण मी ओळखलं नाही आपल्याला. पण तुम्ही आत या ना. या. अहो नाही नाही, आम्हाला पाणी पाहिजे होतं. कोणाशी बोलत बसलीये ही? काय झालं? अहो तहान लागली हाय, म्हणून म्हणलं पाणी पाहिजे.
आणलं पाणी. रे